ज्यूस पिऊन जर मुलाची अशी रिॲक्शन आली तर समजून जायचं की आपल्या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे, कारण की मुलांना ज्यूस हा खूप आवडतो. तर आज बनवला होता आम्ही संत्रीचा ज्यूस. त्यासाठी आम्ही हा छोटासा मिनी ज्यूसर घेतलेला आहे, जो की मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि हा खूप कामाचा आहे आणि खूप छान असा ज्यूस तयार होतो. जर तुम्हाला हवा असेल तर लिंक टाईप करा. तर आता आमच्याकडेच थोड्याशा संत्री होत्या, तर त्या आम्ही घेतल्या. आता ह्या छोट्या संत्री होत्या, तुमच्याकडे जर मोठी संत्री असेल ना त्याचा छान ज्यूस निघतो, कारण ही संत्री खूप छोटी होती. आता याला ज्यूस प्यायचा आहे म्हणून त्याला थोडंसं कामाला लावलं, म्हटलं चल ज्यूस तयार कर तू पण. आता त्याची काय ताकद तिथं पुरत नव्हती म्हणून मी माझी ताकद लावली. त्याला म्हटलं दे चल मी तुला बनवून देते. त्यानंतर मी जेवढे काही संत्रे कापले होते ना तेवढे सगळे यामध्ये ना असे फिरवून घेतले आणि फिरल्याच्या नंतर खाली ज्यूस तयार झालेला होता. आणि संत्रीत पाहूनच असं तोंडाला पाणी सुटलेलं होतं, तर वरदला असं झालं तर कधी ज्यूस बनन. फायनली मी त्याच्यासाठी इथं ज्यूस बनवला आणि मग काय काचेच्या एका छोट्याशा ग्लासमध्ये त्याला ज्यूस दिला. आणि आता त्याची रिॲक्शन सांगणार होती मला की त्या ज्यूस कसा झालेला आहे, पण त्याची रिॲक्शन अशी भारी होती ना की म्हटलं चला आपण जी मेहनत केली ज्यूस बनवायची त्याचं फळ आपल्याला मिळालं. उन्हाळ्यामध्ये शरीराला सगळ्यात जास्त पाणी लागतं आणि असे ज्यूस आहेत ना ते पिले पाहिजे उन्हाळ्यामध्ये. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.